त्याच्याबद्दलचं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेत, त्यांना कुणाला अटक केलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. फक्त एक आहे की जो वकील म्हणजे आमच्यातला इथं हजर होता, त्याचे नातेवाईक अटक केली होती म्हणून तो आला होता, त्यानं पहिल्यांदा नाव जरी समजा भीतीपोटी मेटकरी हे नाव असल्यानं भीतीपोटी जरी चुकीचं सांगितलं असलं तरी केवळ दहशतीमुळं इथल्या मारहाणीमुळं त्यानं सांगितलं. पुन्हा त्यानं आपलं खरं नाव सांगितलं. पहिल्यांदा त्याला 2-3 मुस्काटात दिल्या असं त्याचं म्हणणं आहे. आणि पुन्हा नंतर त्यानं मी वकील आहे असं सांगितल्यानंतर पुन्हा त्याला एका पत्र्याच्या खोलीत नेऊन लाथाबुक्क्यानं मारहाण जी झाली त्याला फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याला फक्त आमचं तुम्हाला पोलिसांना आपण दोघंही पोलीस स्टेशनसुद्धा ही जनतेत शांतता निर्माण करण्याचं कायद्याचं संरक्षण करणारी संस्था आहे, ह्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. आम्ही सुद्धा वकील सगळे जे आहे ते सुद्धा कायद्याला मदत करणारीच माणसं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला वकील आहे म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला ह्या वकील या संज्ञेची तुम्हाला एवढी अलर्जी पोलीस स्टेशनला का, पोलिसांनी का, हा प्रश्न फक्त माझा आहे. आणि त्यासाठी फक्त आम्ही इकडं आलेलो आहे, त्यासाठी आम्ही तक्रार दिलेली आहे. मला ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं नाही. तर ह्याच्याबद्दलची जी कारवाई आहे ही कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही फार मोठं आंदोलन इथं उभारणार आहे. सगळा जवळजवळ महाराष्ट्रातले जवळजवळ 5-7 तालुके आज बंद आहेत, कोर्टातलं कामकाज बंद आहे सगळं. आणि अशा परिस्थितीत जो अन्याय झालेला आहे, कायद्यात मारहाण करण्याची कसलीही तरतूद नसताना तुम्ही एका वकिलाला वकील आहे म्हटल्यानंतर म्हणजे त्याचा म्हणजे इतकी असूया तुम्हाला वकिलाबद्दल का निर्माण झाली हेच आम्हाला काय कळेना. म्हणून आम्ही इथं आपल्याकडं इथं आलेलो आहे. ह्याच्याबद्दलची सगळ्यांनी म्हणजे वाचा आमच्याही तुम्ही सगळ्यांनी फोडली पाहिजे आणि ह्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवणार. एक सिनियर वकील म्हणून तुम्ही या सगळ्यांना, सगळ्या वकील संघटनेला तुमच्या आणि सगळ्या ज्युनियर आणि सिनियर सगळ्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल या घटनेतून? या घटनेतून मी असा सल्ला देईन बरं का, आलं का लक्षात, एखादं कायदेशीर काम असलं त्याच्याबद्दलचा पोलीस स्टेशनला यायला वकिलांना हक्कानं अधिकारच आहे. तुम्ही जी मगाशी एक प्रश्न विचारला मी ऐकत होतो तिथं, तुम्ही ड्रेसवर आला होता का पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशनमध्ये ड्रेसवर येण्याची काय कारण बी नाही. पोलीस स्टेशनमध्ये ड्रेसवर येणे त्याचा प्रश्न विचारायचा कारण म्हणजे आज तुम्ही सगळेजण युनिफॉर्म मध्ये असं द्या. कारण कसं होतं हे तुम्हाला कळायसाठी आलो आम्ही वकील आलोय म्हणून. त्यानंतर तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारला, तू वकील आहे का, तू वकील आहे का, तू वकील आहे का, तुझं नाव काय, तुझं नाव काय, विचारलं असतं बरं का. पोलीस स्टेशनला कोट घालून इथं यायची वकिलाची काही गरज नाही. आलं का लक्षात? वकील साहेब ज्या वेळेला पहिल्या 2 तडकाने हाणल्या तो वकील आहे ही माहित नव्हतं तुम्हाला, तो अनावधानानं मारल्या त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. परंतु ज्या वेळेला गैरसमज झाला असावा त्यावेळेला चिडून जाऊन तुम्ही वकील आहे म्हणल्यानंतर जी मारहाण केली ती तुम्ही वकिलाचा त्याला एकट्याला मारहाण तुम्ही केलेली नाही, या वकील संघटनेला प्रत्येक वकिलाला मारहाण केली असं माझं म्हणणं आहे. 2 मिनिटं. त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मी सांगितलं होतं आधी मग मला मारले. आता तुम्ही म्हणताय की आधी मारलं मग नाव सांगितलं. आधी पहिल्यांदा जी मारहाण झाली होती 2 तडकाने त्यांनी सांगितलेली माहिती सांगतो बरं का. आलं का लक्षात? त्यानं चुकीचं नाव मी सांगितलं होतं, भीतीपोटी त्याने चुकीचं नाव सांगितलं होतं. मी मेटकरी आहे म्हणून सांगितलं नाही नाव, मी सरगर आहे म्हणून नाव सांगितलं, मारतेली म्हणून. पण पुन्हा ज्या वेळेला त्याला 2 तडकाने दिल्या त्यावेळेला त्याने त्याचं नाव सांगितलं, माझं खरं नाव मी वकील आहे म्हणून. वकील आहे म्हणल्यानंतर पुन्हा त्याला उचलून नेऊन त्या पत्र्याच्या खोलीत मारलं. ओके, हे असं चालणार नाही. कायद्यात तरतूद नाही तुम्ही मारहाण करण्याची. आणि काय दमदाटी देऊन लिहून जरी घेतलं तुम्ही, ज्या अर्थी लिहून घेतलं या त्याच्याकडे मी तक्रार करणार नाही, त्या अर्थी तुम्ही गुन्हा तुमचा कबूल केलाय असं मी समजतो.